मित्रांनो, पुन्हा एकदा पुरंदर तालुक्यामध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार रंगणार आहे. पुन्हा एकदा सर्वसामान्य बैलगाडी मालक म्हणजे तब्बल 48 बैलगाडी मालक गुलालास पात्र होणार आहेत. ते म्हणजे कुठं तर दिनांक 20 जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण या गावामध्ये एक आदत एक बैलाचं मैदान संपन्न होतं आहे. हे मैदान कशा पद्धतीनं संपन्न होणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या मैदानाचं ठिकाण आहे जी जुनी बिंदोडची प्रसिद्ध बैलगाडी मालक बाबाराजे जगताप यांची जी फाटी होती त्याच्या विरुद्ध दिशेला हे आदतचं मैदान संपन्न होणार आहे. चला तर मित्रांनो, बघूया या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मुलाखतीच्या माध्यमातून. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव? ऋषिकेश राजेंद्र देवटे. दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान कशानिमित्त आयोजित करण्यात आलं आहे? हे मैदान मकर संक्रांती निमित्त या ठिकाणी प्रथमच आपण आयोजन केलेलं आहे. मैदान कुठं पार पडते दादा? मैदान कुंभारवळण जी जुनी बिंजोडची फाटी होती जुना जेजूर रोडला तिथं पार पडते, त्याच्या समोर अपोजिट साईडला. अपोजिट साईडला. बरं, मैदानाची तारीख काय? मैदानाची तारीख मंगळवार 20 तारीख आहे. 20 जानेवारी. मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? परवानगीची प्रोसेस अंतिम टप्प्यात आहे. बरं. 2 दिवसात दाखवली जाईल. दाखवले. बरं, मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे का ओपन आहे? एक आदत एक बैल असं स्वरूप. बरं, त्याचबरोबर मैदानाचं बक्षीचं स्वरूप कसं आहे? प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा. प्रथम बक्षीस 1,44,444. द्वितीय बक्षीस 1,09,994 रुपये. तृतीय बक्षीस 71,000 रुपये. चतुर्थ बक्षीस 51,000. पंचम बक्षीस 41,000 रुपये. सहावं बक्षीस आहे 31,000 रुपये. सातवं 21,000 रुपये आणि आठवं बक्षीस आहे 13,000 रुपये. बरं, क्वार्टर फायनलला कशी बक्षीस आहेत दादा? क्वार्टर फायनलला प्रत्येकी 4,444 असे 8 बक्षीस आहेत. बरं, 2 नंबरला सेमीला उतरणार आहे हो. आणि 3 नंबरला उतरणारा सुद्धा बक्षीस आहेत. काय सांगाल त्याच्याविषयी? 3 नंबरला उतरण्यासाठी देखील मेगा फायनलला 2,222 रुपये प्रत्येकी बक्षीस. प्रत्येकी म्हणजे किती बक्षीस आहेत एकूण? एकूण बक्षीस 24 आहेत. 24 बक्षीस आहेत. आणि किती बैलगाडी मालक या गुलालास पात्र होऊन जाणार तिथं? 48 बैलगाडी मालक. मैदानाचं लोकेशन काय दादा? सासवड वनपुरी जुना जेजूर रोड आहे. बरं, त्या जे वनपुरी चौकातून थोडंसं पुढे आल्यावर. बरं, वनपुरीची जी फाटी आपली बिंदोडची त्या रोडलाच हे मैदान आहे. हो. या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? पुरंदर तालुक्याची कमिटी पाहिजे. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हो, नक्की. बरं, त्याचबरोबर आता सध्या कशा पद्धतीनं प्रतिसाद भेटतोय? किती गाड्यांची नोंद झाली आतापर्यंत 30 गाड्यांची नोंद झालेली. बरं दादा, ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? हे मैदान अतिशय पारदर्शक पद्धतीने पार होईल. तरी सर्व बैलगाडा मालकांना आव्हान करतो की 19 तारखेच्या आतमध्ये 6 वाजायच्या आधी नोंद करावी ऑनलाईन पद्धतीने आणि 19 तारखेला लॉट काढले जाते. चालते, धन्यवाद दादा. दादा नमस्ते, आपलं नाव? नमस्ते, मी गणेश कुंभारकर. बरं दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान कुठं पार पडतंय? मैदान कुंभारवळण येथे सासवड वनपुरी रोडला पार पडते चौकात. बरं, आता मैदानाची सध्या तयारी काय सुरू आहे? मैदानाची तयारी आता सध्या 80% झालेली आहे. बरं, फक्त रोलिंग करायचं राहिलेलं आहे. पाणी मारून रोलिंग करायचं राहिले. रोलिंग. बरं, आता आपण वळू मैदानाकडं. मैदानाचं रान कसं आहे, माती कशी दादा? मैदानाचं रान काटण्याचं आहे. हां, उराटी रान आहे. नॉर्मल उराटी. बरं, ह्या ठिकाणी पहिल्यांदाच मैदान होते ना? हो, पहिलंच आहे. बरं, एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत दादा? मैदानात 10 फाटे आहेत. 10 फाटे आहेत. फाटीच्या आतामधलं अंतर किती? आता 14 ते 15 फूट अंतर. बरं, आजचं मैदान घेतले त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला दादा? आजचा मैदानाचा पल्ला हा 700 फूट आहे. परफेक्ट टेपने मोजलेला आहे? टेपनी मोजलाय. खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? हो, पट्टी आहे. तिथे एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10 गट थांबू शकतात. त्याचबरोबर निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 1000 फूट जागा. बरं, मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? पश्चिमेच्या बाजूला किती टक्के आणि पूर्वेच्या बाजूला किती टक्के? मैदानाला पश्चिमेच्या बाजूला 100% बॅरिकेड असेल आणि पूर्वेच्या बाजूला 50% बॅरिकेड. बरं, या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, लाईटचा पोल असं काय आहे का? असं काहीच नाही. बरं, या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणीत, अडथळेत, हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? सगळं बंदोबस्त केला जाईल. खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? खाली झेंडा पंच कालिदास आप्पा. त्याचबरोबर निकाल रेषेसमोर किती कॅमेरे आहेत? 2 कॅमेरे. या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? प्रवीण घाटे, मयूर तळे. या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे? STC लाईव्ह आणि बरं, त्याचबरोबर दादा
ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार आहेत का? हो, पशुवैद्यकीय अधिकारी. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली का? हो, केलेली. किती टँकर आहेत? 2 टँकर. त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का? हो, केलेली. आपण या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? मी सर्व बैलगाडा मालकांना आवाहन करतो की हे मैदान अतिशय पारदर्शक आणि सुंदर असे नियोजन आहे. तरी सर्वांनी वेळेत ऑनलाईन नोंदणी करा आणि मैदानास या. ओके, चालते. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक बाबाराजे जगताप आहेत. बाबा नमस्ते. नमस्ते. बाबा, तुम्ही आज कुंभारवण गावामध्ये आला होता, या ठिकाणी मैदानाची पाहणी केली. कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी सुरू केली? पाहणी केल्याचं मैदान एकदम पाहिलं आजोबा वासरांसाठी एक नंबर आहे पाहण्यासाठी. खाली सुट्टीला कशी काय जागा आहे? सुट्टीला बी जागा व्यवस्थित आहे. काय निकालाला पुढे रेषेसमोर कशी काय जागा आहे? काहीच अडचण नाही, थांबायला अडचण नाही, काही नाही. बरं, फाटी कशी आहे? फाटी एकदम व्यवस्थित आहे. आजोबा वासरांना टणकाची फाटी आहे आणि चढ आहे थोडा नॉर्मल, त्यामुळे काही प्रॉब्लेम, उतार वगैरे काही नाही. बरं, आता किती टक्के काम झाले सगळं? आता तसं काम 100% झालेलंच आहे, फक्त रोलिंग करून पाणी मारायचं आहे. बरं, पाणी मारून रोलिंग करायचं. मित्रांनो, टणकाची फाटी आहे आणि उराटीचं रान आहे, कटनाची फाटी आहे. तुम्ही काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये? हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हो. पहिला नियम, या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? जो पार्ट पुढे असेल त्या पार्टवर निकाल. गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शेपटीचा चावा घेतला अथवा अन्य काही गैरकृत्य केलं तर ती गाडी बाद केली जाईल का? हो, बाद केली जाईल. ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी? 10 गट. अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का? तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल? नाही दिलं जाणार त्याला. त्याचबरोबर एका वेळेस किती गट खाली जातील? 10 गट खाली जातील. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे, तिथं कशा पद्धतीची नियमावली असेल? सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे. गाडी मालकांनी, सुट्टी मेकरनी लक्षात घ्या, तुमचा बैल उसळला, सुट्टी मेकर हात करतोय थांब, हे काही चालणार नाही. बैलाचा पाय पुढे आला, सुट्टी मेकरचा पाय पुढे आला, गाडी बाद दिली जाणार. परत तुम्ही परत येऊन कोणी वाद घालायचा नाही की मी थांब म्हणत होतो, तसलं चालणार नाही अजिबात. बाबा, पुरंदर तालुक्यामध्ये बैलगाडी मैदानांचं रेकॉर्डच होतं ह्या वर्षी म्हणायचं. अतिशय सुंदर सुंदर अशी मैदानं पार पडतायत. टेकवडीचं झालं, पारगाव मेमाणे झालं, त्यानंतर आता कुंभारवळण गावामध्ये सुद्धा मैदान संपन्न होते. ज्या गावात कधीच बैलगाडी शर्यत झाली नाही त्या गावामध्ये पहिल्यांदाच बैलगाडी शर्यत होती. तर बाबा, काय सांगाल ह्याच्याविषयी? आमचं पुरंदर तालुक्यात संघटनेचं कामच आहे की बाबा तालुक्यात प्रत्येक गावात शर्यती घ्यायच्या. जिथं इथून मागं कधी शर्यती मैदान झालं नाही त्या गावामध्ये मैदान घ्यायचं. बरं, त्याचबरोबर आयोजकांनी सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार केला आहे. जवळपास 48 बैलगाडी मालक गुलालास पात्र होणार आहेत. क्वार्टर फायनल आणि मेगा फायनलची रोख रकमेची बक्षिसं बघितली तर प्रवेश फीच्या तुलनेमध्ये दुप्पट आहेत. काय सांगाल त्याच्याविषयी? विचार करा नीट तुम्ही. बघा, बाकीकडे बी मैदानं होतात आणि पुरंदर तालुक्यातली मैदानं बघा, प्रत्येक वेळेस 48 गाड्या मालक फायनलला आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेस गाडी मालकाचा विचार केला जातो. त्यामुळे मी आव्हान करतो गाडी मालकांना की तुम्ही संघटनेबरोबर राहा. आयोजक आणि गाड्या मालक जर संघटनेबरोबर असेल तर तुम्हाला अजून चित्र वेगळं पाहायला मिळेल यामध्ये. त्याचबरोबर बाबा, या मैदानामध्ये गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल? पुढं चाल दिली जाईल त्याला. सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर त्यांचं संगनमत नाही झालं तर चिठ्ठी टाकली जाईल आणि ते एक गाडी पळवली जाईल. लॉबी टचचा कशा पद्धतीने निर्णय असेल? लॉबी टच बैलाचा एक पाय किंवा एक चाक लॉबीच्या पलीकडे गेला तर गाडी बाद केली जाईल. मित्रांनो, ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचा लॉबी टचचा निर्णय आहे, याच्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे. मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा चकडीचं एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल. बरोबर? या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करताल बाबा? सर्व गाडी मालकांना एक विनंती आहे की बाबा जास्तीत जास्त गाडी मालकांनी सहभाग घ्यावा आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. डबल बैल पळाला तो ऑब्जेक्शन घ्यायला किती दिवसभरात कधी पण घेऊ. ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियमावली असेल? पुरावा घेऊन यायचा, बाबा ह्या गटात पळाला आहे, काय झालं ते. त्याचबरोबर बाबा, आदतच्या संदर्भामध्ये कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर कशा पद्धतीने निर्णय असेल? दात चेक केले जातील. नंबर डेकर त्याचे दात चेक करेल प्रत्येक नंबर टाकताना. आणि तरी त्यात ऑब्जेक्शन आलं कोणाचं तर तरी पाहिलं जाईल आणि ते सक्सेस झालं तर गाडी बाद केली जाईल. चालते. धन्यवाद बाबा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज प्रसिद्ध समालोचक मयूर तळेकर विंगकर. मयूर शेठ, नमस्ते. नमस्कार. तुम्ही मैदानाची पाहणी केली. कशा पद्धतीनं शिवशंभू केसरी 20 जानेवारी 2026 रोजी संपन्न होणाऱ्या मैदानाविषयी काय सांगाल? मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका आणि पुरंदर तालुक्याचं काम बघून
जे बैलगाडी मालक विश्वासाने मैदानाला येतात त्यांना आजपर्यंत कुठं तडा गेला आहे का हे बैलगाडी मालकांना आपण विचारू शकतो. मैदानाची बक्षिसं कशी आहेत? मैदानाचं पहिलं बक्षीस 1,44,000 आणि क्वार्टर फायनलला 4,444 आणि मेगा फायनलला 2,222. त्याच्यावरूनच बैलगाडी मालकाने ओळखून जायचं की इथं मैदान कशा पद्धतीने होणार आहे. प्रवेश फी फक्त 1,300 रुपये. इथं पैसे कमवण्याचा कोणता हेतू नाही, फक्त बैलगाडी मालकाचा, गोरगरिबाचा, शेतकऱ्याचा विचार या ठिकाणी आयोजक कमिटी, पुरंदर तालुका कमिटी यांनी केलेला आहे. फाटी अतिशय सुंदर अशी पाळण्यासारखी फाटी आहे. खालनं या ठिकाणी रान टाचक्याचं आहे, उरटी आहे, पुढं थांबायला भरपूर जागा आहे, खालीसुद्धा काय प्रॉब्लेम नाही. आजूबाजूला आहे ते तांत्रिक अडचणी येते, आत्ता आपल्या आयोजकांनी सांगितले त्यात काय त्रुटी असतील ते सुद्धा उद्या भरून काढून मैदानी 100% पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीचं बनवलेलं आहे. त्याचबरोबर मैदानाची आपण आजूबाजूची मैदानं बघतोय, सगळी मैदानं महाराष्ट्रात चांगली होतात, परंतु बक्षिसं कशी वाढतील आणि बैलगाडी मालक कसा जागला जाईल याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी या तालुक्यात बघायला मिळतं. त्यामुळे बैलगाडी मालक असतील, आयोजक असतील, या सगळ्यांच्या विचारविनिमय करून केलेल्या मैदानाला आवर्जून बैलगाडी मालकाने उपस्थित राहा. चांगल्या मैदानाला जाऊन मैदानाची शोभा वाढवून आपल्याला कशी बक्षीस मिळवता येईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करत राहा. आणि या मैदानाचं वैशिष्ट्य की मैदानामध्ये 48 बैलगाडी मालक पात्र होत आहेत. आपण बघतोय काही ठिकाणी गाड्या येतात 700-800, 7 बैलगाडी मालक फायनलला पात्र होतात, परंतु इथं 48 बैलगाडी मालकाला गुलाल लागणार आहे. आणि आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीत बैलगाडी मालकांना पैसे कमवणे नाही, फक्त कपाळी गुलाल लागणं. अशी बरीच बैलगाडी मालक आहे 2-2, 3-3 वर्षाचा संघर्ष करून अजूनपर्यंत कपाळी गुलाल नाही, फक्त आशा आणि आशेवरच जगलेला बैलगाडी मालकाला सगळं चाललंय हे बैलगाडी मालकाच्या जीवावर चाललंय. बरेच जण बैलगाडी मालकाच्या जीवावरती अनेक या क्षेत्राशी निगडीत असलेले सगळे आहेत, परंतु बैलगाडी मालकाचा विचार करून इथं बक्षिसांचे हे करून मला असं वाटतं की जास्तीत जास्त बैलगाडी मालक या मैदानाला ऑनलाईन नोंद करून सहकार्य करतील. आणि नोंद ही आत्ता चालू झालेली आहे. आपल्याला परमिशन 2 दिवसात आयोजकांनी सांगितलेली आपल्याला ग्रुपवर पाहायला मिळेल. परमिशन मिळाल्याबरोबर त्याच्या अगोदर मला वाटतं आजपासूनच नोंद करून, जेणेकरून आपल्याला 19 तारखेला 7 वाजता गट काढायला सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. गट टाकले तर PDF आपल्याला लवकर पडेल आणि मैदान लवकर पार करून बरोबर 4:30-5 वाजता आपल्याला फायनलसुद्धा घेता येईल. त्यासाठी बैलगाडी मालकांनी, चालकांनी लवकरात लवकर नोंद करून या मैदानाला सहकार्य करायचं. आणि मैदानाचा लोकेशन सगळ्यांना वाटतं जेजुरी भरपूर लांब आहे. मला वाटतं बिंजोडची आपल्याला कोरोनाच्या काळाच्या आधी आणि नंतर नाणेबंदीच्या काळात सुद्धा जी फाटी चालायची, बाबांची जी बिंजोडची फाटी आहे त्या बिंजोडच्या फाटीच्या लगतच या ठिकाणी उजव्या साईडला जी फाटी आहे. कारण फाटीचं सांगण्याच्या बाबतीत असं कुठलंही नाही, चांगली फाटी पाळण्यासारखी आहे. लवकरात लवकर नोंद करून कमिटीला सहकार्य करायचं आहे. धन्यवाद.